श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्सवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची लोकवाहिनी फुले कृषी वाहिनी 90.8 FM आणि मी डॉक्टर आनंद चवई आपल्या सर्वांचं आजच्या विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं आज आपला विषय आहे एका यशाची यशोगाथा आणि यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे सुधीर महादेव माळी यांना. तर आज आपल्याला मला सांगायला निश्चित आनंद वाटेल की स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं, उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका. अगदी याच वाक्याला अनुसरून सुधीर महादेव माळी हे मुक्काम पोस्ट सावळज, तालुका तासगाव, जिल्हा सांगली येथील रहिवासी आहेत आणि त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून MSc ॲग्रिकल्चरल एक्सटेन्शन या विषयामध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांचं राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट या बँकेमध्ये ग्रेड A असिस्टंट मॅनेजर म्हणजेच सहाय्यक व्यवस्थापक ह्या पदावरती त्यांची निवड झालेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया केंद्र सरकारच्या अखत्यारीतला हा विषय आहे आणि त्या पदावरचे हे वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांची निवड झालेली आहे. सुधीर, पहिल्यांदा सर्व श्रोत्यांच्या वतीनं, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं तुझं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद सर. प्रथमतः मी आपल्या स्टुडिओमध्ये मला निमंत्रित केल्याबद्दल आपलं धन्यवाद इच्छितो. अगदी श्रोतेहो, खऱ्या अर्थानं नाबार्ड म्हणजेच नॅशनल ॲग्रिकल्चर बँक फॉर रुरल डेव्हलपमेंट हे नाबार्ड मुंबई, आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्याचं हेडक्वार्टर मुंबईमध्ये आहे आणि ही बँक अशा पद्धतीच्या रिक्रुटमेंट एक्झाम कंडक्ट करत असते आणि अशा एक्झाममधून अगदी चांगल्या पदावरती आपला महाराष्ट्रातला हा सांगलीचा भूमिपुत्र त्या ठिकाणी त्याची निवड झालेली आहे. आणि आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत की अशा पद्धतीच्या करिअरच्या संधी कशा असतात आणि त्याच्या निवडीचं यशाचं गमक किंवा कशा पद्धतीनं त्याने हा चित्तथरारक प्रवास केलेला आहे. अगदी त्याच्याकडनं जाणून घेऊया. सुधीर, सगळ्यात पहिल्यांदा हा आनंद तू कसा व्यक्त करशील? सिलेक्शन झाल्यानंतर खूप आनंद झाला. घरी आई वडील तसेच नातेमंडळी यांच्यामध्ये जेव्हा समजलं की निवड झाली त्यानंतर खूप आनंद झाला. कारण एवढ्या वर्षाचं स्ट्रगल, आईवडिलांचे कष्ट याला एक यश आल्याबद्दल खूप आनंद वाटला. तसेच मी हे जे सक्सेस आहे ते माझ्या गुरूंना तसेच आईवडिलांना मी समर्पित करतो. अतिशय आनंद झाला होता त्यावेळेस. अगदी सुधीर अतिशय कृतज्ञपूर्वक आपल्या यशाचं गमक हे सांगत आहे. त्याचा आनंद, त्याच्या चेहऱ्यावरचा जर हास्य बघितलं, त्याच्या चेहऱ्यावरची लाली बघितली की लक्षात येतं की हा किती मोठा आनंद त्याला झालेला आहे. तर सुधीर, एकंदरीत आता ह्या पदावरती आपली निवड झालेली आहे, असिस्टंट मॅनेजर, सहाय्यक व्यवस्थापक नाबार्ड यावरती या बँकेमध्ये. तर तुझी शैक्षणिक पार्श्वभूमी नेमकी कशी आहे? पहिल्यांदा मी सर 10वी-12वी जवाहर नवोदय विद्यालय पलूस, जिल्हा सांगली येथून पूर्ण केली, जिथे CBSE अफिलिएटेड करिक्युलम होता. त्यानंतर मी BSc ॲग्रिकल्चर डिग्री डॉक्टर DY पाटील कृषी विद्यालय इथून मी कोल्हापूर येथून कंप्लीट केली. त्यानंतर माझं MCR थ्रू महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूटमध्ये ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन अँड कम्युनिकेशन या शाखेमध्ये निवड झाली. तसेच मी 2 वर्षामध्ये ते MSc ॲग्रिकल्चर पूर्ण केलं. तसेच नाबार्ड या स्पेशली एक्झामसाठी ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंडचं अतिशय महत्त्व आहे. त्यामुळं मी या क्षेत्रामध्ये संधीचं बघितली व इथे प्रयत्न केला सर. अगदी निश्चितपणे सुधीरनं सांगितल्या पद्धतीनं त्याची शैक्षणिक पार्श्वभूमी पूर्ण केलेली आहे. आणि मग तुझ्या डोक्यामध्ये हे कसं आलं की नाबार्डच्यासाठी आपण अप्लाय करावं? यापूर्वी कुठल्या परीक्षा वगैरे दिल्या होत्या का किंवा त्याचा काय अभ्यास केला होता? कसा आहे? MSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर एक जिद्द होती, ध्येय होतं की एक प्रशासकीय अधिकारी व्हावं. त्यासाठी कोणकोणत्या संधी आहेत पाहिल्या. त्यामध्ये MPSC असेल, UPSC असेल, तसेच रेग्युलेटरी बॉडीज एक्झाम कंडक्ट करत असतात. तर प्रथमतः मी UPSC हे ध्येय मी बाळगलं होतं. त्यासाठी मी MSc करत थोडा अभ्यास केला होता. त्यानंतरही दिल्लीमध्ये स्पेशली काही कोचिंगचा मार्गदर्शन घेऊन इन्स्टिट्यूशनल टचसाठी मी दिल्लीमध्ये गेलो होतो. अबाउट 2 वर्ष मी तिथे राहिलो. तिथून काही शिकलं, ज्ञान ग्रहण केलं. त्यानंतर काही त्यामध्ये थोडं अपयश जाणवलं मला. त्यानंतर मी नाबार्ड या एक्झामबद्दल खूप ऐकलं होतं, त्याच्याबद्दलची प्रोसेस समजून घेतली. तसेच नाबार्डसोबतच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आणि नाबार्ड असे 3 रेग्युलेटरी बॉडीजचे एक्झाम कंडक्ट करत असतात. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोस्ट असतात, खूप रिप्युटेड पोस्ट आहेत या पण. तर या संधीचं मी काही सिनियर, काही मार्गदर्शक होते, मेंटर्स होते दिल्लीमध्ये, तसेच काही कोचिंग सेंटरमधून मला मार्गदर्शन भेटलं. मी या ॲज अ करिअर म्हणून इकडे मी वळलो. सुधीर, आता इतकं मोठं यश मिळालंय, पण तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी काय सांगता येईल?
सर घरी परिस्थिती थोडी बेताचीच होती. फायनान्शियल स्टॅबिलिटी नव्हती. घरी शेतीचं क्षेत्र पण कमी असल्या कारणामुळे एक फायनान्शियली जे इन्कम होता तो कमी होता. घरी वडील पण एका छोट्याशा कोल्ड स्टोरेजमध्ये थोडं काम करत होते. तसेच आईने पण थोडं, आम्ही दोघं पण भाऊ शिक्षणात असल्यामुळे थोडा खर्च वाढायचा. त्यामुळे आईने पण एक भाजीपालाचं एक शॉप गावामध्ये चालू केलं होतं. त्यामुळे इथूनच मला काही स्ट्रगल करण्याची एक जिद्द मिळाली. चिकाटीनं कसा अभ्यास करता येईल, ह्या साऱ्या गोष्टीवर कसे मात करून आपल्याला एक चांगलं यश संपादन करता येईल, यामुळे हे एक खूप मोठा स्ट्रगलिंग फेज होता सर. आणि मग या यशामध्ये कुणाकुणाचं तुला मार्गदर्शन मिळालं किंवा हे यशाकडे तू कशा पद्धतीनं? पहिल्यापासून ज्या वेळेपासून आपण अभ्यास चालू केला त्यावेळेपासूनच आपल्याला काही सिनियर मित्र होते, त्यांच्याकडून खूप मार्गदर्शन मिळाले. तसेच युनिव्हर्सिटीमध्ये MSc शिकत असताना तेथील प्राध्यापक होते, त्यांनी पण खूप असे मार्गदर्शन केले, जेणेकरून आपल्याला कोणकोणत्या संधी आहेत, कृषी क्षेत्रामधून आपण कोणकोणत्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण जाता येतं, गव्हर्नमेंट सेक्टर आहेत, किंवा स्वतःचा बिझनेस पण कसा, एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट कसं करता येईल, आपल्याला ह्या स्किल कशा करता येईल, ह्या करण्यासाठी खूप मार्गदर्शन लाभलं. अगदी. आता इतक्या मोठ्या पदावरती आपण यश संपादन केलेलं आहे. असिस्टंट मॅनेजर नाबार्ड म्हणून आपलं इतक्या चांगल्या पदावरती सिलेक्शन झालं, क्लास 1 ऑफिसर म्हणून. तर इतर विद्यार्थ्यांसाठी जे अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी आपला काय सल्ला राहील? कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड जर आपण लक्षात घेतलं तर इथे आता दरवर्षी खूप कॉम्पिटिशन वाढत आहे. परीक्षांचं मीडियम पण आपण बघितलं तर खूप टफ होत चाललेले आहेत एक्झाम. तर हे बघत असताना आपल्यामधली जी जिद्द आहे किंवा चिकाटी आहे ती आपण कायम ठेवली पाहिजे. काही हर्डल्स येतात, काही प्रॉब्लेम्स येतात, कधी नर्वसनेस फिलिंग येते, कधी आपल्याला सक्सेस भेटत नाही वेळेवर, पण तरीही न डगमगता आपण प्रयत्न व्यवस्थित करत राहिलं पाहिजे, तर एक दिवस आपल्याला यश नक्की भेटेल. अगदीच. सर्व जे विद्यार्थी 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून सुधीर माळेंना ऐकत आहात, तर त्याने सांगितले की यशानं कधी हुरळून जाऊ नका आणि अपयशानं खचून जाऊ नका. सातत्यानं आपलं प्रयत्न करत राहा. यश नक्कीच आपल्याला मिळत राहील. बरेच मुलं ग्रामीण भागातले असतील किंवा शहरी भागातले असतील, अनेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतात, पण ही थोडीशी हटकीशी नाबार्ड, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, नेमकं ह्या परीक्षेसाठी काय क्वालिफिकेशन असतं, ही एक्झाम कोण कंडक्ट करत असतं, आणि बऱ्याच मुलांच्या ह्या गोष्टी माहीत नसतात, त्याचं अवेअरनेस नसतं. काय सांगता येईल सुधीर? नाबार्ड हे स्पेशली रिक्रुटमेंट एजन्सी आहे नाबार्डची. ती स्वतः एक्झाम कंडक्ट करत असते. यासाठी एनी ग्रॅज्युएट क्वालिफाय असतो. ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, वेगवेगळे ॲग्रिकल्चर असेल, BA असेल, किंवा मेडिसिनमध्ये असेल, किंवा फिजिक्स, किंवा BSc, कोणतेही BSc किंवा BA, हे सर्व इलिजिबल आहेत सर यामध्ये. म्हणजे कुठलाही ग्रॅज्युएट असेल तो त्याला अप्लाय करू शकतात. हो सर. मग कृषी क्षेत्रामध्ये आता तुझं MSc ॲग्रिकल्चर झालेलं आहे, अनेक कृषी पदवीधर सुद्धा या परीक्षेची तयारी करत असतात. मग यासाठी काय क्वालिफिकेशन, ही कधी जाहिरात येते, ते कुठं बघणं अपेक्षित असतं, कसा अभ्यास त्याचा केला पाहिजे, काय सांगता येईल? दरवर्षी 12 जुलैला नाबार्डचा फाउंडेशन डे असतो. त्यामुळे 12 जुलैच्या किंवा ऑगस्टच्या आसपास नाबार्ड रिक्रुटमेंट एजन्सी आपली जाहिरात रिलीज करत असते. सोशल प्लॅटफॉर्म थ्रू किंवा न्यूजपेपर थ्रू रिलीज होत असते. तर यामध्ये स्टुडंटनी थोडे अवेअरनेस राहिलं पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला हे समजून येईल. तर नाबार्ड हे रिक्रुटमेंट घेत असताना वेगवेगळ्या काही सब्जेक्ट असतात स्पेशल, जसं की इकॉनॉमी असेल किंवा ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट असेल. तर यासाठी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी एक अतिशय संधी असेल, कारण अबाउट 50% म्हणजे 50% सिलेबस हा ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड आहे. त्यामुळे इतर पदवीपेक्षा आपल्या कृषी पदवीला थोडं इथं एक एज मिळून जातं की आपल्याला थोडा सोपा सिलेबस आहे यामध्ये. त्यामुळे इकडे आपण थोडं व्यवस्थित लक्ष देऊन प्रिपरेशन केलं तर थोडं सक्सेसकडे आपण लवकर पोहोचू शकतो. अगदी. यासाठी काय क्लासेस वगैरे असतात, अशा पद्धतीनं काय तयारी करावी लागते? हो, काही कोचिंग क्लासेस आहेत यामध्ये. 4-5 कोचिंग क्लासेस आहेत. त्यामध्ये एज्युटॅप असेल, ऑलिव्ह बोर्ड आहे, किंवा क्रॅक ग्रेड बी, अनुज जिंदाल, असे काही रिप्युटेड कोचिंग क्लास आहेत. ते मेंटरशिप सुद्धा करतात. तसेच काही टेस्ट सिरीज आपल्याला कराव्या लागतात, कारण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असल्यामुळे, म्हणजे या एक्झामची फेज 1, फेज 2 आणि इंटरव्ह्यू अशा 3 विभागामध्ये परीक्षा होत असते. तर फेज 2 साठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असल्यामुळे आपल्याला थोडं मेंटरशिपची आणि टेस्ट सिरीजची अतिशय आवश्यकता भासते. त्यामुळे इकडे आपण कोचिंग एखादं जॉईन करून व्यवस्थित प्रिपेअर करू शकतो.
अगदी. मग तुला हे अभ्यास करत असताना कशा कोणत्या कोणत्या गोष्टीचा लाभ झाला? अभ्यास करत असताना मी थोडं UPSCचा अभ्यास केल्यामुळे थोडं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कसा असतो, आन्सर रायटिंग कशी करावी लागते, त्यामध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन करावे लागतं का, करंट अफेअर्सचा टच कसा असावा लागतो, किंवा जे स्टॅटिक पोर्शन आहे जो नाबार्डने स्वतः एक वेल डिफाईन्ड सिलेबस दिलेला आहे, तर तो आणि करंट अफेअर्स याचं कसं कॉम्बिनेशन आपल्याला करता येईल, किंवा ते म्हणजे त्यामध्ये परत इंग्लिशचा एक पेपर असतो, त्याच्यामध्ये एसे आहे, म्हणजे निबंध लिहिताना आपल्याला काय गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, काही ब्रेन स्टॉर्मिंग करावं लागतं, ह्या गोष्टी आपण हळूहळू UPSCमध्ये केल्या असल्यामुळे थोडा फायदा झाला. तसेच काही जे फ्रेशर आहेत त्यांच्यासाठी पण इतकं भिण्याचं काही कारण नाही आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडं डेव्हलप केलं, थोडा प्रॅक्टिस केली तर आपण यामध्ये पण व्यवस्थित मार्क्स घेऊ शकतो. अगदीच. आणि मग याचं नोटिफिकेशन कसं असतं? सर्वसाधारणपणे कोणत्याही स्पर्धा परीक्षेचे म्हटले की काही लिमिटेड जागा त्या ठिकाणी असतात आणि हजारोच्या संख्येने विद्यार्थी त्या परीक्षेला बसत असतात, असं एकंदरीत स्पर्धा परीक्षेचं चित्र असतं. पण नाबार्डच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल? कसं याचं नोटिफिकेशन निघतं, किती जागा असतात, व्हॅकन्सी कशा पद्धतीनं हे असतं? दरवर्षी नाबार्ड रिक्रुटमेंट एजन्सी जवळजवळ 150 अशा व्हॅकन्सी निघत असतात. त्याच्यामध्ये काही अबाउट 50% ह्या व्हॅकन्सी जनरलिस्ट स्ट्रीमसाठी असतात, म्हणजे त्याचे वर्क हे जनरल टाईपचे असते, व बाकीचे असतात त्यामध्ये स्पेशलिस्ट असतात, जसे की फूड टेक्नॉलॉजिस्ट असेल, किंवा IT सेक्टरमधला एक असेल, इलेक्ट्रिकल असेल, किंवा राज्यभाषा अधिकारी, अशा प्रकारचे स्पेशलिस्ट पण पदे असतात त्यामध्ये. अगदीच. आणि मग आता तू त्या पद्धतीने सांगितलं की फेज फर्स्ट, फेज सेकंड आणि इंटरव्ह्यू असे टप्पे असतात, तर नेमकंच कशा पद्धतीनं असतं? फेज फर्स्टमध्ये काय असतं, सेकंडमध्ये काय असतं? फेज फर्स्टमध्ये 8 सेक्शन असतात, ज्याच्यामध्ये पहिले 5 सेक्शन हे फक्त क्वालिफाय करायचे असतात, ज्याचा काही ऍक्च्युअली कट ऑफ फक्त क्वालिफाईंग असतो. मग त्याच्यामध्ये काय असतं तर पहिल्यांदा असतं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, रिझनिंग ॲबिलिटी, तसेच इंग्लिश आणि कॉम्प्युटर अवेअरनेस आणि डिसिजन मेकिंग, हे 5 सेक्शन असतात ज्याचे फक्त सेक्शनल कट ऑफ आपल्याला क्लिअर करावे लागतात. व जे मेरिट सेक्शन असतो त्याच्यामध्ये 3 पार्ट असतात. पहिला असतो ESI म्हणजेच इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज, ज्याचा 40% म्हणजे 40 क्वेश्चन असतात. त्यानंतर ARD म्हणजेच ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, याचे 40 क्वेश्चन असतात. व करंट अवेअरनेस याचे 20 क्वेश्चन असतात. तर ह्या लास्टच्या 3 सेक्शन म्हणजे 100 मार्कापैकी आपले मेरिट ठरवले जाते. अशा पद्धतीनं हा सेकंड फेज होतो. आणि त्यानंतर मग इंटरव्ह्यू? हो, सेकंड फेजला थोडं वेगळं आहे. हा फर्स्ट फेज होता. त्यानंतर सेकंड फेजला आपल्याला दोन पेपर असतात. त्यामध्ये फर्स्ट पेपर असतो इंग्लिश डिस्क्रिप्टिव्हचा, त्याच्यामध्ये आपल्याला एसे रायटिंग, प्रिसिज रायटिंग व लेटर रायटिंग आपल्याला त्याच्यामध्ये विचारलेलं असतं. ते पण आपण व्यवस्थित टायपिंग प्रॅक्टिस करून, तसेच वेगवेगळ्या टेस्ट सिरीजचा मॉक टेस्ट देऊन आपण हे इम्प्रूव्हमेंट करू शकतो. व दुसरा पेपर असतो त्याच्यामध्ये सेम प्रिलिम सारखंच म्हणजे फेज 1 सारखंच ESI प्लस ARDचे क्वेश्चन डिस्क्रिप्टिव्ह फॉर्मॅटमध्ये विचारले जातात. अगदी. अशा पद्धतीनं फेज सेकंड तुमची पूर्ण होते आणि त्यानंतर मग ते क्वालिफाय केल्यानंतर इंटरव्ह्यूसाठी आपण पात्र होतो. इंटरव्ह्यूची तयारी कशी केली होती? इंटरव्ह्यूसाठी आपल्याला काही जुने रेफरन्सेस आपण जर पाहिले की कशा प्रकारे इंटरव्ह्यू कंडक्ट होतो, पॅनल मेंबर कसे असतात, त्यानंतर त्यांची रिक्वायरमेंट ऍक्च्युअली काय आहे, कशामध्ये इम्प्रूव्हमेंट करणे गरजेचं आहे, मीडियम ऑफ एक्झाम इंटरव्ह्यू द्यायचं इंग्लिशमध्ये द्यावा का हिंदीमध्ये द्यावा, हे जर आपण जर टोटल टॅली केलं तर आपल्याला एक आपण जर सुटेबल कशात आहे, आपलं पोटेन्शियल काय आहे, आपण कशामध्ये एफर्ट्स घेतले तर एक गुड डायरेक्शनने आपला इंटरव्ह्यू व्यवस्थित होऊ शकतो, हे आपण स्वतः ॲनालिसिस केलं आपल्या स्ट्रेंथ विकनेसेस, तर आपल्याला एक समजेल की मी स्वतः तर इंग्लिश मीडियम चॉईस केलं होतं, कारण ते आपण MSc ॲग्रिकल्चर असल्यामुळं त्याचा एक फायदा होता की इंग्लिशमध्ये आपल्याला थोडं इम्प्रूव्हमेंट, कम्युनिकेशन स्किल सुधारलं होतं, त्यामुळे इंग्लिश मीडियम पण बेटर आहे. आणि ज्यांना जमत नसेल, थोडं फ्लुएन्सी नसेल तर हिंदी पण घेऊ शकतो. तर इंटरव्ह्यूचा अभ्यास करताना जनरली आपलं जे एज्युकेशनल बॅकग्राऊंड असेल हा एक पहिला पॅरामीटर आहे. दुसरा पॅरामीटर आहे की तुम्ही नाबार्डबद्दल काय तुमच्या माहिती आहे किंवा नाबार्डबद्दल काय स्टडी केला आहे. आणि तिसरा पार्ट आहे की ॲक्च्युअली तुम्हाला ऑन दी स्पॉट काही ऑल ऑफ सडन क्वेश्चन विचारले जातात. अशा 3 फेजमध्ये आपण इंटरव्ह्यूची तयारी करू शकतो. मग ह्या इंटरव्ह्यू देत असताना एखादी अशी आठवण तुझ्या लक्षात राहिलेली तुझ्या इंटरव्ह्यूची काय सांगता येईल? तर मी जेव्हा इंटरव्ह्यू दिला त्यावेळेला 3 मेंबर्स पॅनल होते. त्याच्यामध्ये एक जे चेअरमन होते त्या मॅडमनी पहिल्यांदा आतमध्ये गेल्यानंतर पहिला क्वेश्चन डायरेक्ट माझा जो थेसिस होता MSc ॲग्रीला त्याच्याचं त्या थेसिसचं टायटलच मॅडमनी रीड केलं. त्यामुळं हा एक पोटेन्शियल एरिया माझ्याकडे होता, कारण मी त्याच्यावर वर्क केलं होतं. तर तिथं मला खूप आनंद झाला की आता यावर ते मी व्यवस्थित डिस्क्राईब करू शकतो. तर ही एक मला आठवण छान वाटते. त्यानंतर दुसरी म्हणजे माझे रिसर्च गाईड होते आनंद चवई सर, यांच्या मार्गदर्शनाखाली मी एक इंटरनॅशनल जर्नलमध्ये थेसिसचा एक रिसर्च पेपर पब्लिश केला होता. तर त्याचे पण एक उल्लेख खूप आला आणि तिथे एक नावाजण्यासारखं त्यांनी एक
सांगितलं की तुम्ही खूप छान असे काम केलं आहे, इंटरनॅशनल जर्नलमध्ये पेपर पब्लिश केला आहे. इथं थोडा एक स्ट्रॉंग पॉईंट मला भेटला सर. निश्चितपणे जे मुलं प्रिपरेशन करत असतील त्यांच्यासाठी हा फार मोठा मोलाचा संदेश सुधीर माळी यांनी दिलेला आहे की जे काही आपलं वर्क असेल ते पब्लिश फॉर्ममध्ये असेल की त्याला थोडंसं वेटेज मिळत असतं. अशा पद्धतीने इंटरव्ह्यूची आपण तयारी केलात आणि मग शेवटी रिझल्ट लागला याचा. हो सर. आणि अशा पद्धतीनं आमचे सुधीर महादेव माळी हे नाबार्डच्या ग्रेड 1 असिस्टंट मॅनेजर या पदावरती त्यांची निवड झाली आहे. खऱ्या अर्थानं सगळ्यांच्यासाठी, सर्व कृषी बांधवांसाठी अभिनंदनाचा आणि आनंदाची ही बाब होती. सुधीर, तुला निश्चितपणे 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे सगळे विद्यार्थी असतील, श्रोते असतील, आमचे शेतकरी बंधू असतील किंवा ऑनलाईन माध्यमातून ऐकणारे सगळे असतील, या सगळ्यांच्याकडनं पुनश्च एकदा तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सर. त्याच्यानंतर मग आता इंटरव्ह्यू झाले, त्यानंतर पुढे आता मग कसं याचं नेचर ऑफ वर्क कसं असतं, असिस्टंट मॅनेजर म्हणून आपण काय करणार आहात, कसं असतं काय? पहिल्यांदा लखनौला आता ट्रेनिंग असेल 15 दिवसाचं. रिझल्ट लागल्यानंतर अबाउट 15 डेजमध्ये आपल्याला तिथं बोलवलं जातं. ट्रेनिंग 15 दिवसाचं कंप्लीट केल्यानंतर आपल्याला फील्ड पोस्टिंग म्हणजे ऑफिस असेल तिथं आपल्याला पोस्टिंग होते. जनरली ऑल इंडिया पोस्टिंग असल्यामुळे पहिले 5 वर्ष आपल्याला होम स्टेटपेक्षा अदर एरियामध्ये सर्व करायला एक चान्स मिळतो, जेणेकरून आपल्यामधल्या स्किल्स आणि नॉलेज इम्प्रूव्हमेंटसाठी एक मदत होते. तर त्या पोस्टिंग नंतर मग आपल्याला ॲक्च्युअली जॉईनिंग भेटतं सर. अच्छा. आणि मग आता हे काम करत असताना नाबार्ड म्हटल्यानंतर नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आहे. ह्या बँकेचा नेमका रोल कसा असतो, काय? नाबार्डच्या फॉर्मेशनसाठी महत्त्वाचं जे मोटो होता तो रुरल प्रॉस्परिटीसाठी होता. तर ॲग्रिकल्चर आणि रुरल डेव्हलपमेंट ह्या दोन बाजूमध्ये नाबार्ड वर्क करत असते. सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हा 100% शेअर असणारी ही नाबार्ड आहे. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे वेगवेगळे कृषीच्या रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतील, त्यानंतर ॲग्रिकल्चर कनेक्टिव्हिटीसाठी काही रोड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतील, तसेच वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर अँड अलाइड सेक्टरमध्ये जसं की फिशरी असेल, फॉरेस्ट्री असेल, क्लायमेट चेंज रिलेटेड काही वर्क्स असतील, अशा प्रकारे तसेच डेअरी डेव्हलपमेंट असेल, ह्याच्यामध्ये नाबार्ड फंडिंग देत असतं. तसेच हे डायरेक्ट फंडिंग आहे. तर दुसरा म्हणजे इनडायरेक्ट फंडिंग म्हणजे शेतकऱ्याला जे लोन भेटतं ते मग DCCB थ्रू असेल किंवा रिजनल रुरल बँक्स असतील, यांना रिफायनान्स करण्याचं काम नाबार्ड करत असतं, ज्याचा की खूप महत्त्वाचा रोल आहे. जेणेकरून जे शेतकरी आहेत त्यांना सिजनल लोन पाहिजे असतं किंवा लाँग टर्म लोन पण पाहिजे असतं, जसं की त्यांना काही इम्प्लिमेंट्स आणि वगैरे खरेदी करायचे असतील, तर ह्याच्यामध्ये नाबार्डचा हा असा इनडायरेक्ट फायनान्सिंगचा रोल आहे सर. अगदीच. आणि जे काही विद्यार्थी किंवा नवीन उद्योजक ते स्टार्टअपच्या माध्यमातून जर त्यांचं काय काम करत असतील किंवा क्लायमेट चेंज सध्या खूप मोठा विषय आहे, हवामान बदल, या संदर्भात सुद्धा नाबार्ड काम करतं? हो सर. नाबार्ड ग्रुप लेंडिंग प्लॅटफॉर्म आहे नाबार्ड हा. तर ह्याच्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुपच्या यांना पण लोन दिला जातो. तसेच जॉईंट लायबिलिटी ग्रुप असा एक कन्सेप्ट नाबार्डने आणलेला आहे, जेणेकरून जे लँडलेस लेबर आहेत, लँडलेस फार्मर्स आहेत, ज्यांच्याकडे एक मॉर्टगेज म्हणून आपल्याला बँकेत लोन घेऊ शकत नाहीत, ते त्यांच्यासाठी 4 ते 10 लोकांनी मिळून जर जॉईंट लायबिलिटी ग्रुप स्थापन केला तर त्यांना एक ग्रुप लेंडिंग म्हणजे ग्रुपमध्ये लोन त्यांना दिला जातो. त्यानंतर दुसरं म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनीज आहेत. आता एक नवीनच फार्मर प्रोड्युसर कंपनीज एक म्हणजे उदयास आलेला आहे, FPOचं. तर ह्याच्यामध्ये पण नाबार्डचा खूप छान रोल आहे. जसं की नाबार्डची एक सबसिडरी वर्किंग करते, त्यामध्ये नाब किसान नावाची एक सबसिडरी त्याला फंडिंग देत असते. अशा पद्धतीने नाबार्डचं निश्चितपणे शेतकरी बंधूंनो 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण सुधीर महादेव माळी यांना आपण ऐकत आहात. आणि काही दिवसानंतर ते नक्कीच महाराष्ट्रातल्या जे आपलं रिजनल ब्रँच आहे पुण्याला नाबार्ड बँक, त्या ठिकाणी ते रुजू होतील आणि आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी, कृषी पदवीधरांसाठी आणि कृषी विद्यापीठांसाठी निश्चितपणे ते आपल्याला सुद्धा त्यांचं योगदान आपल्याला मिळणार आहे. त्या दृष्टीनं सुद्धा आपण याच्याकडे आपण बघूया. शेवटी मग हे करत असताना आता नाबार्ड सारख्या एवढ्या मोठ्या ग्रेड A यासारख्या पदी तुम्ही असिस्टंट मॅनेजर म्हणून आपली निवड झाली, आपलं भावी वाटचाल काय असणार आहे? आता असिस्टंट मॅनेजर यापदी नाबार्डमध्ये निवड झालेली आहे, पण अजूनही काही ध्येय आहे मोठे. UPSC असेल, त्यामध्ये कलेक्टर यापदी यासाठी मी ध्येय बाळगलेलं आहे, तर ते पण पूर्ण करण्याचा माझा एक ध्येय असेल. तर येस सर. तसेच मग जे नाबार्डमध्ये माझे वर्क असेल त्यामध्ये पण डिवोशनने पूर्ण माझी एनर्जी असेल ती पण तिथं व्यवस्थित लावून एक शेतकऱ्यासाठी काय करता येईल व्यवस्थित, किंवा शेतकऱ्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर असेल जसं की लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट असतील, जिथं काही ड्रॉट प्रोन एरिया असेल, ह्याच्यामध्ये वर्किंग करत असताना व्यवस्थित एक फार्मर ओरिएंटेड कसं आपल्याला पॉलिसी फॉर्म्युलेशन करता येईल, कसं त्यांच्यापर्यंत इम्प्लिमेंटेशन करता येईल, ह्याच्यामध्ये थोडं मी लक्ष व्यवस्थित देईन सर. निश्चितच महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा हा विद्यार्थी विद्यापीठात घेतलेला
घेतलेल्या शिक्षणाचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांच्या विकासासाठी करेल ही या ठिकाणी आशा आहे. पण एक विद्यार्थ्यांच्यासाठी आज विद्यार्थी जगतच्या माध्यमातून आपली ही मुलाखत सुरू आहे. सुधीरचे यशोगाथा आपण सगळ्यांना ऐकत आहोत. करिअरच्या वाटेवर असणाऱ्या मुलांच्यासाठी हे एक प्रेरणादायी प्रकाश स्तोत्र म्हणून सुद्धा याचा उपयोग होईल. काही ठिकाणी अभ्यास करत असताना बाकीचे सुद्धा काही गोष्टी बाकीचे आयाम फार महत्त्वाचे असतात, जसं की खेळ असेल, काही छंद असतील, की ह्या गोष्टी अशा काही जोपासलेल्या आहेत तू? हो सर, माझा छंद सिंगिंग आहे, म्हणजे गायन करण्यासाठी मला आवडतं. मग जिथे जिथे प्लॅटफॉर्म भेटतील मला, काही कार्यक्रम असतात, कॉलेजचे असतील, विद्यापीठाचे असतील, तिथं जर संधी भेटली तर मी तिथं जाऊन माझा परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतो सर. आमच्या श्रोत्यांसाठी एखादा आपला परफॉर्मन्स देईल का? तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हरवले आभाळ ज्यांचे, होतयांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना, होतयांचा सारथी. हरवले आभाळ ज्यांचे, होतयांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना, होतयांचा सारथी. साधना करती तुझी जे, साधना करती तुझी जे, नित्य तव सहवास दे. जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. यस. वाह, क्या बात आहे. खऱ्या अर्थानं श्रोते हो, इतका चांगला गायकसुद्धा सुधीर आहे आणि अतिशय छान पद्धतीने त्याने अभ्यासाबरोबर सुद्धा आपले बाकीचे सुद्धा जे व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक गुण आहेत ते सुद्धा त्यांनी जोपासलेले आहेत. आणि इतक्या छान पद्धतीनं शेतकरी बांधवांसाठी, विद्यार्थ्यांच्यासाठी त्यानं अतिशय त्यांच्या मुलाखतीतनं छान पद्धतीची माहिती आपल्याला या ठिकाणी सांगितली आहे. खऱ्या अर्थानं सुधीर महादेव माळी, मुक्काम पोस्ट सावळज, तालुका तासगाव, जिल्हा सांगली इथला हा विद्यार्थी, हा इथला भूमिपुत्र, एक महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन शेतकऱ्यांच्या सेवार्थ, शेतकऱ्यांच्या विकासासाठी निश्चितपणे आज असिस्टंट मॅनेजर नाबार्ड म्हणून या पदावर रुजू होत आहे. त्याला सर्व श्रोत्यांच्या वतीनं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच्या भावी IAS बनण्यासाठी, जिल्हाधिकारी होण्यासाठी आमच्या सगळ्यांच्या खूप खूप अशा शुभेच्छा. सुधीराच्या कार्यक्रमामध्ये तू या ठिकाणी आलास आणि अतिशय छान माहिती सांगितली, त्याबद्दल आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर. विद्यार्थी जगत या विशेष कार्यक्रमामध्ये सुधीर महादेव माळी, असिस्टंट मॅनेजर नाबार्ड यांची आपण मुलाखत या ठिकाणी ऐकलीत.
अतिशय छान पद्धतीनं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेत. आता या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांची रजा घेतोय. पुन्हा भेटूया अशाच एका